सकाळी 9 वाजता जे पोपटलाल रोज बोलायला येतात ना टीव्हीवर, त्या पोपटलालाने सांगितलं, त्यांना विचारलं, म्हणाले सांगा तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण? ते म्हणाले आमच्याकडे 5-6 उमेदवार आहेत. म्हणाले मग काय करणार? म्हणाले दरवर्षी एक प्रधानमंत्री करू, 5 वर्षात 5 पंतप्रधान आम्ही करू, की एक खुर्चीमध्ये ठेवतील. लहानपणी संगीत खुर्चीचा खेळ आपण खेळायचो ना, तशी एक खुर्चीमध्ये ठेवतील, त्याच्या आजूबाजूला रिंगण घालतील आणि संगीत बंद झाल्यावर जो पहिला खुर्चीवर बसला तो देशाचा पहिला प्रधानमंत्री, जो दुसरा बसला. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी अनेक पक्ष एकत्रित आले. पण हे सगळे पक्ष एकत्रित आले असले तरी देखील तिथे आम्ही एकच प्रश्न विचारला की बघा, आमची महायुती निवडून आल्यानंतर आमचं पक्क आहे, आमचे नेते तर माननीय मोदीजी आहेत, मोदीजी देशाचे पंतप्रधान होणार आहेत, त्यांना सूत्र मिळणार आहे. समजा यदा कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी जनतेने निवडून दिलं तर तुमचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार कोण? त्यांना सांगता येत नाही. शेवटी मग सकाळी 9 वाजता जे पोपटलाल रोज बोलायला येतात ना टीव्हीवर, त्या पोपटलालाने सांगितलं, त्यांना विचारलं, म्हणाले सांगा तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण? ते म्हणाले आमच्याकडे 5-6 उमेदवार आहेत. म्हणाले मग काय करणार? म्हणाले दरवर्षी एक प्रधानमंत्री करू, 5 वर्षात 5 पंतप्रधान आम्ही करू. मी म्हटलं ठीक आहे, 5 वर्षात 5 करा. पहिला कसा निवडाल? मग माझ्या लक्षात आलं की एक खुर्चीमध्ये ठेवतील. लहानपणी संगीत खुर्चीचा खेळ आपण खेळायचो ना, तशी एक खुर्चीमध्ये ठेवतील, त्याच्या आजूबाजूला रिंगण घालतील आणि संगीत बंद झाल्यावर जो पहिला खुर्चीवर बसला तो देशाचा पहिला प्रधानमंत्री, जो दुसरा बसला तो दुसरा प्रधानमंत्री. मी म्हटलं या नालायकांना सांगा, घंटा खुर्चीचा खेळ नाही आहे, ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही आहे, तुमची प्रॉपर्टी नाही आहे, तुमचा उद्योग नाही आहे, तुमचा कारखाना नाही आहे. देश चालवायचा आहे. या देशाला एक कणखर प्रधानमंत्री हवा आहे. या देशाला एक असा प्रधानमंत्री हवा आहे जो कोविड सारख्या बिमारीमध्ये देखील त्या ठिकाणी असं नेतृत्व देतो की 140 कोटी जनतेच्या पाठीशी उभं राहून त्यांचा जीव वाचवण्याकरता स्वतःचा जीव पणाला लावणारा अशा प्रकारचा प्रधानमंत्री आम्हाला हवा आहे, जो या ठिकाणी अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवादाचा खात्मा करतो की 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची हिंमत होत नाही भारतामध्ये बॉम्बस्फोट करायची. असा मजबूत प्रधानमंत्री आम्हाला हवा आहे, जो खऱ्या अर्थानं गरीब कल्याणाचा अजेंडा चालवतो. देशामध्ये 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढतो, जो देशामध्ये 10 वर्षात 20 कोटी लोकांना झोपडीतनं पक्क्या घरात आणतो, 50 कोटी लोकांच्या घरी गॅस देतो, 55 कोटी लोकांच्या घरी शौचालय देतो, 60 कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी देतो, 80 कोटी लोकांना त्या ठिकाणी 2 वेळचं राशन मोफत देतो, जो 60 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत आरोग्याची सेवा देतो, जो 70 वर्षाच्या वरच्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी सर्व प्रकारचे औषध उपचार, इंजेक्शन, गोळ्या, सर्व प्रकारचे ऑपरेशन मोफत देतो, जो दिव्यांगांना त्या ठिकाणी असा पाय देतो की ज्याला कालपर्यंत चालता येत नव्हतं, कृत्रिम पाय लागल्यानंतर तो मोटरसायकल चालवू शकतो, जो आमच्या दलित समाजातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात उद्योजक करण्याकरता स्टँडअप सारखी योजना आणतो, जो आमच्या आदिवासी बांधवांकरता 24,000 कोटी रुपयाची योजना आणून आणि त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार देतो, जो या भारतामध्ये 60 कोटी 64 कोटी तरुणांना 10 लाखापर्यंतचं मुद्राचं लोन देऊन आपल्या पायावर उभा करतो आणि हे लोन देताना बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं लोन त्या ठिकाणी देतो, जो या देशामध्ये 80 लाख बचत गट तयार करून त्या बचत गटांना 8 लाख कोटी रुपये देऊन 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं करतो, त्यातल्या 3 कोटी महिलांना लखपती बनवतो, जो खऱ्या अर्थानं या देशामधल्या
जे आमचे 12 बलुतेदार आहेत, जे आमचे पारंपरिक व्यावसायिक आहेत, ज्यांचा कधीही कोणीही विचार केला नव्हता, त्यांच्याकरता विश्वकर्मासारखी योजना आणून आमचे 12 बलुतेदार, लोहार, सुतार, सोनार, जे सगळे आमचे असतील, शिंपी, नावी, अशा सगळ्यांकरता आणि पारंपरिक व्यावसायिकांकरता 14,000 कोटी रुपयाची योजना आणून त्यांचा व्यवसाय आधुनिक झाला पाहिजे, तो लोकल नाही तो ग्लोबल झाला पाहिजे, त्यांना नवीन प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना वित्तीय सहायता मिळाली पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत तो व्यवसाय त्यांना नेता आला पाहिजे, याची व्यवस्था करतो। अशा प्रकारचा प्रधानमंत्री जो आमच्या शेतकऱ्यांना केवळ किसान सन्मान निधी नाही तर किसान सन्मान निधी देतो, आमच्या शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळाला पाहिजे म्हणून 25,000 कोटीचं बजेट 1.25 लाख कोटीवर त्या ठिकाणी नेतो। आमच्या शेतकऱ्यांना नॅनो युरियाच्या माध्यमातून शेतीमध्ये आधुनिकीकरण आणण्याचा प्रयत्न करतो। आमच्या शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे म्हणून मायक्रो उद्योग तयार करण्याकरता योजना आणतो, जो आमच्या शेतकऱ्यांना भंडारणाची व्यवस्था करून देतो, जो आमच्या ग्रामीण भागात अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे याकरता आमच्या प्राथमिक सोसायट्यांना मजबूत करण्याकरता निधी उपलब्ध करून देतो। या देशातल्या प्रत्येक घटकाचा जो विचार करतो त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी आहे आणि अशा प्रकारचा प्रधानमंत्री हा या देशाला हवा आहे। त्यामुळे माझा तुम्हाला सवाल आहे, अशा प्रकारचं नेतृत्व राहुल गांधी देऊ शकतात का? अशा प्रकारचं नेतृत्व इतर कोणी देऊ शकतं का? 10 वर्षामध्ये हे जे परिवर्तन आपण बघितलेलं आहे, अरे त्या ठिकाणी तर अशी स्थिती आहे, मी तर नेहमी सांगतो की आपलं महायुती कशी आहे, महायुती, कारण आता मुरबाडला आपण ट्रेन आणलेली आहे, त्यामुळे मुरबाडवरनं आपली महायुतीची ट्रेन धावेल। ती ट्रेन कशी आहे? आपलं इंजिन नरेंद्र मोदीजी आहे आणि या वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे त्याला लागले आहेत आणि त्या डब्यांमध्ये दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, ओबीसी सगळ्यांकरता बसायची जागा आहे।